लष्करानं सर्जिकल हल्ल्याचे अत्यंत महत्त्वाचे पुरावे समोर आणलेत। पाकिस्तानी लष्कर आणि ISIनं भारतानं मारलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह गुपचूप दफन केल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक मृतदेह ट्रकमध्ये भरून नेताना अनेकांनी पाहिले। शिवाय लष्कर-ए-तोयबानं पाकिस्तानी लष्करावर याच मुद्द्यावरून जोरदार टीकास्त्र सोडलंय। पाकिस्तानी लष्करानं भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यावेळी कुठलीच मदत केली नाही असं लष्कर-ए-तोयबाचं म्हणणं आहे। यावरून भारतीय कारवाईचे पुरावे जगासमोर येऊ लागले आहेत। इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय म्हटलंय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। एलओसीच्या पलीकडचे प्रत्यक्षदर्शी काय म्हणतात ते पाहूया। गाव आहे दुधनियाल, अल हावी ब्रिज जवळच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या। तिथे पाकिस्तानी सेनेची पोस्ट होती, लष्कर-ए-तोयबाचाही तळ होता। अल हावी ब्रिज जवळ जोरदार आवाज ऐकायला मिळाले असंही दुधनियाल या गावातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। दुसऱ्या दिवशी पहाटे लष्कर-ए-तोयबाच्या काही दहशतवाद्यांनी स्थानिकांशी बातचीत करताना हल्ला झाल्याचं मान्य केलं। विशेष म्हणजे अल हावी ब्रिज जवळून अनेकदा घुसखोरीचा प्रयत्नही झालाय। तर छालहाना गावातील प्रत्यक्षदर्शी म्हणतात 5 ते 6 दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमध्ये भरून लष्कर-ए-तोयबाच्या कॅम्पमध्ये आणण्यात आले। सर्जिकल हल्ल्यानंतर जुम्म्याच्या नमाजीनंतर भारताचा सूड घेण्याची भाषा करण्यात आली। लिपा गावातील लोक म्हणतात काझीनाकच्या जवळ लिपा गावात दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर भारतीय लष्करानं सर्जिकल हल्ला केला। खैरात बाग जवळ 3 मजली लाकडी इमारतीत लष्कर-ए-तोयबाचं प्रशिक्षण केंद्र होतं, ती इमारतही पडली आहे। गावात लष्कर-ए-तोयबाचे 3 किंवा 4 दहशतवादी मारले गेले, उरलेले फरार झाले असं लिपा गावातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। तर अतमुकम या गावातील लोक म्हणतात नीलम नदीच्या पूर्व किनाऱ्यावर आग आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।